क्या बात आहे भैरवीजी, तुम्ही काय ऍक्टिंग करता. मला वाटतं ना ताराने तुमचा हाच गुण घेतलाय म्हणून तिला ती फिल्म ऑफर झाली हिरोईन म्हणून. नको ते गुण घेतलेत तिने. त्यापेक्षा फक्त गाणं घेतलं असतं ना माझ्याकडनं तर चाललं असतं. ऐश्वर्या, आपण हे सगळं करतोय पण याचा काही फायदा होणार आहे का? रिलॅक्स, हळू बोला. आता सगळे ताराच्या विरोधात गेलेत घरात. तिला तिचा निर्णय बदलावाच लागेल. मी तर म्हणते ती लवकरात लवकर तिचा डिसिजन चेंज करेल आणि गाणं गायला सुरुवात करणार. तसं झालं ना ऐश्वर्या, तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. आणि मी तुम्हाला ते उपकार विसरूही देणार नाही. तारा, अगं लोक नावं ठेवतील. तू काय एवढा विषय ताणतेस? कधीतरी आयुष्यात कधीतरी समोरच्या माणसाचं समजून घे. मी दरवेळेस समजून घेते सोहम, पण या वेळेस नाही. आणि तुलाही चांगलंच माहितीये की मी का वागते असं ते. मला माहिती आहे आणि मला पट्ट पण आहे. इनफॅक्ट मी तुझ्या डिसिजनला रिस्पेक्ट पण करतो. पण मी तुला असं म्हणतच नाहीये ना की शूटिंग सोडून, तुझं काम सोडून तू गाण्याचे कार्यक्रम कर. दोन्ही मॅनेजेबल आहेच ना. आणि तसंही तुला आता आपल्या फिल्मची सगळी गाणी गायची आहेत, तेव्हा तू काय करणार आहेस? आता याला कसं सांगू? मला भीती वाटते. एवढी चांगली संधी मिळाली आहे मला. चुकून जर माझं सत्य जगासमोर आलं तर बदनामी होईल माझी. आणि हा मिळालेला रोलही हातचा जाईल. सावली, सारंग कुठे? ते ऑफिसला गेलेत. राजकुमार पोहोचला ना वेळेत? म्हणजे गाडी रिपेअर झाली ना? हो. भैरवीजी आल्यात आणि त्यांची इच्छा आहे आणि आमचंही असं मत आहे की सगळ्यांनी मिळून ताराला गाण्याविषयी मनवावं, तिचं मन गाण्याकरता तयार करावं. तुझी काही हरकत नाही ना? हे असं का विचारतायत? म्हणजे त्या दिवशी ह्यांनी मला गाताना पाहिलं होतं की नाही? काळजी करू नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. तारा चांगली ट्रॅप मध्ये सापडली आहे. मला तर वाटतं ती आजच तिचा निर्णय बदलणार. बघा तुम्ही. ते ठीक आहे ऐश्वर्या, पण हे असं किती वेळ पडून राहायचंय मी? थोडा वेळ पडून राहावं लागेल. आपल्याला आपलं काम काढून घ्यायचंय ना. मग थोडस सहन करावं लागेल ना. हो ठीक आहे, मान्य आहे, पण किती? माझी केवढी कामं पडली तिकडे. थोडस सहन करा ना भैरवीजी. मी काय म्हटलं तुम्हाला, तुम्ही आता मजा बघा. खाली ना सगळे तिच्या विरोधात गेलेत, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता फक्त त्यात मी जर असं तेल ओतलं की झालं, आपलं काम डन आहे. आणि मग ताराचा डिसिजन चेंज. वेट. अच्छा, तर हा यांचा प्लॅन आहे. तर प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते. सोहम, मी काय केलं आता? का ताणतेस तू एवढा विषय? अगं तुला कळतंय? आणि तू राग का ठेवलायस तुझ्या डोक्यातून? काढून टाकतो राग. हे बघ ऐक, सोडून देतो विषय आणि बघ जरा तुझ्या आईकडे. अरे तिला काहीच झालं नाहीये. हे बघ, मी चांगलं ओळखते तिला. या सगळ्या गोष्टींची ना सवय आहे मला. काही काय बोलतेस तू? अगं आजारी पडल्यात त्या हालत बघ त्यांची. काही बोलायचं? तू काय एवढा हायपर होतोय सोहम? खरं काय ना ते तुला नाही माहित. ऐश्वर्या वहिनी आणि मम्मानी दोघींनी केलेला प्लॅन आहे हा. काय? हो, त्या दोघींचं बोलणं ऐकलं होतं मी. मी तिचं म्हणणं ऐकावं, मी गाण्यासाठी परत रेडी व्हावं म्हणून तिने हा सगळा ड्रामा केला सोहम. शी इज फाईन, तिला काहीच झालं नाहीये. रादर मी गाण्यासाठी रेडी व्हावं म्हणून तिने ऐश्वर्या वहिनीची मदत घेऊन हा सगळा ड्रामा केला. म्हणून मी सुद्धा ड्रामा केला. काय काय चाललंय आपल्या घरी? हा, म्हणजे ऐश्वर्या वहिनींनी भैरवीजींची साथ दिली असं म्हणायचंय तुला? मलाही अपेक्षितच होतं. मी बोलले होते ना तुला की मम्मा गप्प नाही बसणार म्हणून. खरं पण एक मेजर प्रॉब्लेम झालाय. घरातले आता तुझं अजिबात ऐकणार नाही. म्हणून तर मी सगळ्यांसमोर काहीच नाही बोलले ना. मला माहिती होतं की ते माझं नाही ऐकून घेणार, माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. पण सोहम, मला परत गाणं नाही गायचं रे. आणि या सगळ्यातनं मला तुझी साथ हवी आहे. नाहीतर मी एकटी पडेन आता. मी तुला कधी एकटं पाडलंय का? कधीच नाही. डार्लिंग, मी कायम तुझ्या बरोबर आहे आणि नेहमी मी तुला सपोर्ट करत राहीन. थँक्यू. बरं ऐका, आपण आता बाहेर आलोच आहोत तर बाहेरच जेऊयात. तेवढाच मला पण चेंज होईल. काय म्हणतो? तुला माहिती आहे ना मी नेहमी काय म्हणतो ते? तेरी खुशी में मेरी खुशी. तू म्हणशील तसंच होईल. जाऊया आपण बाहेर जेवायला.
आणि घरच्यांना पण कळेल की तू तुझ्या डिसिजनवर किती ठाम आहेस. परिणाम सप्ताह कसा झाला? खूप चांगला झाला. तुम्हाला माहिती आहे वहिनी, त्यांनी खूप आनंदात आणि उत्साहात आमचं स्वागत केलं. खूप मान दिला आम्हाला. हे सगळं बघून इतकं छान वाटत होतं ना. आणि त्या लोकांसोबत आपले सूर जुळतायत, हे आपल्यासाठी आणि आपल्या कंपनीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. सावली, तारा अजून घरी आली नाहीये. एकदा तिला फोन करून बघतेस? अहो पण सोहम भाऊजी सुद्धा गेलेत ना त्यांच्यासोबत. ते दोघे येतील की? आर यू शुअर? हो ठीक आहे. सावली आणि राजकुमार आले होते का ग वेळेत? हो आले होते. आणि बरं झालं राजकुमार सर आले म्हणून. तो सदाशिव आहे ना, ज्याने ती भूत उभी केली होती, हां हां. त्याने मला पकडल्यावर कोणाला तरी फोन केला होता, हे मला नंतर आठवलं. अरे बापरे, मग? राजकुमार सर त्याला ओळखतात. काय? ते कसे ओळखतात त्यांना? वहिनी घाबरू नका तुम्ही. राजकुमार सरांच्या आधीच्या जीवनातला माणूस आहे तो. राजकुमार सर म्हणत होते की त्या माणसाला शोधायला मी तुमची मदत करतो. पण मी त्यांना म्हणाले की प्लीज राजकुमार सर, ह्या भानगडीत तुम्ही पुन्हा पडू नका. तुम्ही लांब राहापासून. मग ते काय म्हणाले? ते म्हणालेत की सावली, आजपर्यंत तू माझी खूप मदत केली आहेस, म्हणून मला सुद्धा तुझी मदत करायची आहे. राजकुमार सर खरंच खूप सुधारलेत. त्यांना आपल्या सगळ्यांचीच मदत करायची आहे. बरोबर आहे. ते मदत करतील. पण आता माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता ते वाईट वाटेवर पुन्हा कधीच जाणार नाहीत, मला माहिती आहे. हा राजकुमार जर यांच्यात पडला तर माझं काही खरं नाही. याला कसं अडवायचं?